हेलो, तो चलेंगे मैदान की तरफ। पहले बल्लेबाजी करते हुए नांदगांव टीम। ओ प्रसाद की पहली गेंद। तो पहली गेंद बिल्कुल आप डॉट बॉल देख सकते हैं। जिस नांदगांव टीम ने पहले मैच में क्या शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन किया था, वही नांदगांव टीम इस समय अब यहां पर अपना मैच खेल रही है। कलवे टीम बेहतरीन फॉर्म में इस सीजन में दोनों भी टीमों ने जानदार प्रदर्शन किया। इस बार विड ऑफ को बीट किया, गेंद लॉन्ग ऑफ की तरफ धोनी के रफ्तार से निकल रही है, सीमा रेखा पार, 4 रन। इन्होंने शुरुआत पहले पावर पे 4 ओवर का मैच है और 4 ओवर के मैच भी ये दमदार शुरुआत। बॉलर तैयार। और इस बार गुड नॉट टेक आए, स्लॉक स्वीप गेंद लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से आउट ऑफ द पार्क, 6 रन। पाटिल साहब, दीपक टोमरे साहब, दैवत पाटिल, भूषण मालकर इनके ओर से हर छक्के के लिए हर छक्के के लिए 500 का इनाम है और 3 छक्कों के लिए भी 2000 का इनाम है और विकेट हैट्रिक के लिए भी मौका है। लेकिन इस बार छा रहे मैदान के अंदर जिस बल्लेबाज मनीष ने पहले मैच में कुछ नहीं कर पाए, लेकिन इस मैच पे दमदार शुरुआत, 4 रन। बिल्कुल धन्यवाद। जिस तरीके से हमारे अनंता शेठ पाटिल इनका संगीत आपने सुना, धनश्री इंटरप्राइजेस के सर्वे सर्वा दरारा है तो इसीलिए आज ये दमदार आयोजन आप देख सकते हैं दोस्तों। छक्के के बाद 4 रन छा गए। भाया की बल्लेबाजी यहां पर तूफान रंग लाती हुई। तो इस बार गेंद नीचे रही, गेंदबाज प्रसाद पाटिल रिवाल मात्रे सर ये रायगढ़ प्रीमियर लीग में भी कप्तानी कर चुके। खास करके जब भी कलवे टीम खेलती है ना, उनके समर्थकों की कभी कमी नहीं होती और दोनों भी टीमों के बीच में मैच काफी फाइट होगा, इसमें कतई संदेह नहीं है। मजा आएगा जब एक दूसरे के सामने ये दो टीमें टकराती है ना, तो निश्चित तौर पर मजा आता है। रॉयल ट्रॉफी में काफी खासा परफॉर्मेंस रहा टीम भूमि 11 कलवे के नाम से खेल रही, लेकिन आज आतिश 11 के नाम से खेल रही है। अच्छी गेंद यहां पर। चलिए पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद बल्लेबाजी करते हुए मीका एंड युवा 11 नांदगांव टीम की रन संख्या है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 14 रन। क्या बात आहे धनश्री एंटरप्राइजेसचे सर्वा की ज्या पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहिलीत की मित्रांनो, जर पुढच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला थार रॉक्स पाहायला मिळेल। तत्पूर्वी आपण मगाशी उल्लेख केला होता या स्पर्धेमध्ये की कुठलाही डोनेशन घेतला नाहीये मित्रांनो, स्वखर्चातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय। मैदानाचा विचार केला तर अगदी साफसुथरं मैदान, जिथे कठीण होतं की मैदान होईल की नाही, परंतु त्यांनी करून दाखवलं। प्रेक्षक कमाल त्यासाठी आजपासून 500 रुपये, त्याच्यानंतर टी शर्ट्स अजूनही वाढले जातील आणि त्याच्यासोबत बाईक देखील तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यानंतर रायडरची बाईक देखील मालिका वीसाठी तुम्हाला पाहायला मिळते आणि रोज संपूर्ण रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी आयोजकांच्या माध्यमातून अनंत शेठ पाटील यांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम व्यवस्था आपण या स्पर्धेमध्ये पाहतो। तो बॉलिंग में परिवर्तन, दुर्बाले ओर से बॉलर आप देख सकते हैं सुशांत मोकल, रायगढ़ भूषण पुरस्कृत ये खिलाड़ी है दोस्तों। ये देखिए रिवाल मात्रे सर, ये जो सामने खिलाड़ी दिख रहे हैं ना, राज मात्रे, इन्होंने इतना इंप्रेसिव किया ना। पिछले साल रामबाग ट्रॉफी, खासदार ट्रॉफी खेली गई थी शिवाजी नगर में, क्या इंप्रेसिव किया था इस राज मात्रे ने। एक परफेक्ट जेन्युइन ऑलराउंडर जिसे कहते हैं ना, यही वो खिलाड़ी है राज मात्रे। गोटा के तालीम में, प्रसाद के तालीम में बना हुआ ये खिलाड़ी। इस बार बल्ले का बाहरी किनारा, इसी के साथ पहला करारा झटका
प्रतीक लौटेंगे मैदान से बाहर, पहला बिग विकेट। मी या स्पर्धेच्या वतीनं मनोहरजी भोईर यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस नांदगाव संघासाठी सुवर्ण संधी आहे। मनोहर भोईर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक षटकाराला। तो बिल्कुल आप देख सकते हैं पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 1 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन। दूसरा ओवर प्रगति पर है, पहली गेंद डॉट फेंकी थी और उसके बाद विकेट लेने की ताकत दिखाई बल्ले गेंदबाज सुशांत मोकल की ओर से। और इस बार भी जड़ में गेंद, पहला ओवर आपने देखा बिल्कुल नांदगांव के नाम पर, अब दूसरा ओवर यहां पर गावदेवी कलवे। भूलना नहीं चाहिए रिवल मात्रे सर कि पिछले साल भी इसी मैदान के ऊपर तीसरे नंबर की ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी और चैंपियन सांभरली टीम बनी थी। क्या अस्तित्व ठिकाना चाहेगी या फिर नांदगांव टीम इनका ये लगातार चलता हुआ रिकॉर्ड तोड़ने में सक्षम रहेगी, ये तो आने वाला समय ही बता पाएगा। आतिश 11 कलवे, लाजवाब गेंदबाजी, अभी तक इस ओवर में एक भी रन नहीं आया, यानी कि सोचिए क्या मेडन ओवर की तरफ गेंद जा रही है, ओवर जा रहे हैं, अभी तक यहां पर रन नहीं मिल पा रहे। सुजल को भी बांध कर रखा है, साथ ही बल्लेबाज आप मनीष कुटले को देख सकते हैं, उन्हें भी रोका है। रिव्हर मात्र म्हटलं जातं की आयुष्यामध्ये संपूर्ण माणसं असावी, परंतु ती माणसं आपली निवडक असावी। हजारो शकुने भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा, कारण जो साथ देईल तुम्हाला आयुष्याच्या रणांगणात। क्रिकेटमध्ये असं असतं, एक जरी पास झाला एकट्यावर क्रिकेट डिपेंड नसतं। 11 खेळाडू कशासाठी आपण निवडतो, त्या 11 खेळाडूंना हा क्रिकेटचा खेळ एकीने करावा लागतो। आणि याच मैदानावर तुम्ही पाहू शकाल जो क्रिकेटचा खेळ रंगलाय, पहिल्या दिवशी अल्लट गर्दी पाहिली, परंतु तितकीच गर्दी आपण नक्कीच फायनलच्या दिवशी उद्या देखील तितक्याच ताकदीनं प्रेक्षक, आज सोमवार कदाचित उपवास असेल, परंतु उद्या आणि परवा देखील भरपूर प्रेक्षक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मिड ऑफ में कोई फील्डर मौजूद नहीं है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी राज गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर मात्र केवल 1 रन मिलेगा। रिवल मात्र हम पेन में कमेंट्री करने के लिए जाते हैं ना, छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगन नगर परिषद पेन के मैदान के ऊपर, ये गोटिया का फैन है संतोष, मेरे ख्याल से राज जीतेगा है ना, वो कलवे का जीतेगा। वो इतना मतलब जब गोटिया की मैच लगती है ना, मतलब बावला होता है कि वो क्रिकेट का बहुत शौकीन है, और वो भी शायद देख रहा होगा यूट्यूब के माध्यम से, उसमें कतई संदेह नहीं है। फुल टॉस बॉल हल्के हाथों से गेंद को स्टेयर किया, जानते हैं कि आखिरी गेंद थी, सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, लेकिन एन मौके पर बॉलिंग पसंद आई हो, एक बार जोरदार तालियां। केवल 2 रन देकर एक सफलता इनके नाम पर। ओवर समाप्त हो चुका है दूसरा। 2 ओवर के समाप्ति के बाद मिहिका एंड युवा स्पोर्ट्स नांदगांव 11 टीम की रन संख्या है 1 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन। थँक्यू डीजे सुशांत पाटील यांच्याकडनं कलवे टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल आणि 3 विकेटसाठी 2000। सुशांत पाटील, क्या बात है रिवॉल्व मात्रे सर, दोनों तरफ आग लगी है, लेकिन इस आग को कौन बुझा पाएगा। नेक्स्ट मैच भी आपके सामने काफी बड़ी तगड़ी फाइट नजर आएगी, जहां पर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान गावदेवी माता उसाटने और उनके खिलाफ खेलेगी न्यू यंगस्टर वाल टीम। रन संख्या है 16। स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर में आए थे मनीष 14 और सेकंड ओवर में मात्र सिर्फ 2 ही रन आए और प्रतीक का महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर लौट चुका है। रोका है नांदगांव टीम के बल्लेबाजों को।
गीता में साफ शब्दों में लिखा है रिवॉल्व मात्रे सर, निराश मत होना मेरा भाई, कमजोर तेरा वक्त है तू नहीं। ये संसार जरूरत के नियम पर चलता है। सर्दियों में जिस सूरज का इंतजार होता है ना, उसी सूरज का गर्मियों में तिरस्कार भी होता है। आपकी कीमत तब होगी जब आपकी जरूरत होगी। क्या जरूरत है इस मैदान के अंदर मनीष की, जहां पर राज मात्रे कलवे टी आतिश 11 कलवे की ओर से गेंदबाजी करेंगे। अपील जोर से जरूर की थी। ओ फिंगर ऑफ कोर्स, अंपायर की उंगली आसमान में, बहुत बड़ा झटका मैं कहूंगा। मेगा एंड युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम को बल्लेबाज मनीष बैक टू द पवेलियन। युवा पिढी बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रेसर, नो डाऊट करा तुम्ही बिंदास एन्जॉय। परंतु आता जर आपण विचार केला तर पप्पा मला एक आदत वासरू घेऊन द्या 20,000चा। तो बिल्कुल क्रिकेट के साथ साथ आपको यहाँ पर जॉब करना भी बहुत जरूरी होता है। ओमकार केनी हमारे परम मित्र मंगलमूर्ति ढाबा मालक के ओनर, चिंचपाड़ा हाईवे के बीचों बीच बिल्कुल बसा हुआ ये मंगलमूर्ति होटल। ओमकार भाई दिलदार दिलासा है। ओमकार भाई आपका स्वागत करेंगे। विकेट जा चुका है मैदान से बाहर, तो आप यहां पर नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए। मनीष फड़के बोलो तैयार, आते ही रिवर्स शॉट, ट्रेडमार्क शॉट है इनका, बेहतरीन स्ट्रोक सीमा रेखा पार। दैट्स अ बिग हिट चरण। शेठ पाटिल, दीपक शेठ टोमरे, दैवत शेठ पाटिल, भूषण शेठ मालकर, इनकी ओर से ये 500 रुपए का इनाम आ चुका है। इनामों जमा है या फिर वो देंगे आपको। बेहतरीन छक्का 6 रनों की मदद से ट्रेडमार्क शॉट के साथ शुरुआत की है वहां पर बल्लेबाज मनीष कुटले ने, और ये विकेट लेते हैं गेंदबाज, तो उनके लिए 500 रुपए का इनाम है। सुशांत पाटिल साहब इनकी ओर से राजमात्रे का स्वागत किया है। ओ गैप ढूंढने की कोशिश जरूर की थी, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है वहां पर, और निश्चित तौर पर 1 रन डॉट बॉल की समाप्ति, नहीं रन मिलेगा, तो बिल्कुल वहां पर मात्र केवल 1 रन मिले। डॉट बॉल की समाप्ति होती हुई टीम का टोटल स्कोर रुका हुआ है। फिलहाल बात करेंगे 2 विकेट के नुकसान के ऊपर। 22 बने अभी तक। तालाब एक ही होता है, उसी तालाब में हंस मोती चुनता है और बगुला मछली चुनता है। सोच सोच का फर्क होता है। और इस बार भी तेज बॉल डाली है, फिंगर अप गोज, एक और विकेट, लेग बिफोर द विकेट, मैदान से बाहर। पहले मनीष फड़के थे, अब मनीष कुटले मैदान से बाहर। थैंक यू मच डीजे। आवाज की भी पाबंदी होगी शायद, मेरे ख्याल से अब 12:30 बज चुके। हर विकेट के लिए मौका है। 2 विकेट यानी कि टोटल 1000 रुपए के इनाम है श्रीवाल सर। परत अजून एक विकेट घेतला तर 1000 रुपये। सुशांत पाटील या विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस। क्या बात है, दमदार गेंदबाजी का प्रदर्शन। एक तेरी तो दूसरी मेरी, कुछ ऐसा ही नजर आ रहा है। अभी तक बात करेंगे बल्लेबाज सलामी टॉप ऑर्डर के बल्लेबाज प्रतीक खुद्दार 0 पर लौटे। उसके बाद आप देख सकते हैं साथी बल्लेबाज माफ कीजिएगा मनीष कुटले ने धुआंधार शुरुआत दी अपनी टीम के लिए, वो लौटे मैदान से बाहर। अब मनीष फड़के जिन्होंने छक्का लगा वो लेग बिफोर द विकेट मैदान से बाहर लौटे। अब सुजल भगत और चेतन कुटले 2 खिलाड़ियों के ऊपर कई सारी दारोमदार होगी। जनसंख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल तीसरे ओवर का खेल जारी है। देखते देखते गेंदें समाप्त हो चुकी। इस ओवर की टोटल 4-22 रन बने। कम से कम नांदगांव टीम को 40 तक यहां पर पहुंचना बहुत जरूरी होगा। और राजमात्रे की शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद कवर्स की दिशा में खेला जरूर है। फिल्टर वहां पर गेंद को रोके उठाए फील्ड करे, मात्र 1 रन मिला। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 23 बने स्कोर कार्ड के ऊपर। देखिए आपकी सोच आपको बड़ा बना देती है रेवाल मात्रे सर।
यदि गुलाब की तरह खिलना चाहते हो ना तो कांटों की साथ तालमेल कला सीखना भी रहना जरूरी है, क्योंकि मन और मकान को वक्त वक्त पर साफ करना जरूरी होता है, क्योंकि मकान में बेमतलब सामान और बिल्कुल मन में बेमतलब गलत फहमियां रहती है। मन भर के जियो, मन मार के कभी मत जियो, और कहीं ना कहीं यहाँ पर खुलकर खेलना है। और ये खेल हमें आज मैदान के अंदर नजर आता हुआ। लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुजल स्ट्राइक एंड पर जो आखिरी गेंद का सामना करेंगे इस तीसरे ओवर की। Tennis.in के माध्यम से यहाँ पर इस टूर्नामेंट का लाइव कवरेज आप देख रहे हैं। तो बैकफुट पर जाकर अपील हुई है जरूर, लेकिन इस बार अंपायर ने मना कर दिया है। डॉट बॉल की समाप्ति। एक और शानदार गेंदबाजी, छक्का आने के बावजूद भी कम बैक किया, और इसी के साथ 3 ओवर का खेल देखते देखते रिवॉल्व मतलब समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 23 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। मिहिका एंड युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव। बल्लेबाज है रिवॉल्व मात्र सर, पिछले 2 साल पहले किंजल ट्रॉफी में इस खिलाड़ी ने तो निश्चित तौर पर जबरदस्त वहां पर हमें क्रिकेट देखने को मिला था। तो चलेंगे जहां पर चर्चा हो रही थी चेतन के बल्लेबाजी की, बल्लेबाजी की चर्चा करेंगे। तो निश्चित तौर पर रिवॉल्व मात्र सर इस खिलाड़ी ने कयामत का कहर मचाया था, और ओपन व्यावसायिक टूर्नामेंट में इस खिलाड़ी की वर्णी लगी थी। हेलो, तो निश्चित तौर पर आप देख सकते हैं यहां पर चेतन की चर्चा करते, क्या इस संकट मोचन अपने टीम के लिए बन पाएंगे। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नई गेंदबाज आप देख सकते हैं दीक्षित पाटिल। वो पहली गेंद बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद विकेट कीपर के पीछे जा रही है जरूर। लेफ्टी गेंदबाज है रिवॉल्व मात्रे सर, तो लेफ्टी का स्ट्राइक पर आना लाजमी बनता है। सुजल स्ट्राइक पर आने के लिए तड़प रहे, और कहते हैं कि बिना पानी जैसे मछली फड़फड़ती है ना, बिल्कुल ठीक स्ट्राइक लेने के लिए एक खिलाड़ी भी तड़प रहा है, लेकिन इसकी तड़प कब पूरी होगी। मनीष भी चेतन भी अच्छे बल्लेबाज है, उनमें भी बड़े बड़े स्ट्रोक मारने की क्षमता है, लेकिन ऐसे हालातों में आप देख सकते हैं जहां पर सवाल है कि रनों की आशंका नांदगांव टीम को है। और ये भी सामने से चका इस गेंद को और बीट किया बैट्समैन चेतन खुटले को। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखते देखते 20 गेंदों का खेल समाप्त हुआ है। सुशांत भाई, संतोष भाई मैच का आनंद ले रहे होंगे और मन ही मन में बहुत ही मुस्कुराए होंगे कि आज गोटिया का परफॉर्मेंस काफी बढ़िया रहा। ओ चढ़ में ना डांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा और बेल्स गिरी है शायद, और स्टंप भी उखाड़ कर निकाल दिया है। बल्लेबाज आउट। तो बिल्कुल बल्लेबाज हो गया आउट, और इसी के साथ विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर। टोटल चौथा करारा झटका, चौथा विकेट मैदान से बाहर लौट चुका है। पूरी तरीके से संकट में फंसी है टीम नांदगांव। चर्चा हो रही थी कि नांदगांव टीम तगड़ी है। विकेट टोटल जा चुके अभी तक इस ओवर में बात करेंगे 1, और टोटल 4 विकेट मैदान से बाहर लौट चुकी है। बघा प्रेक्षक कमाल कॅशसाठी वादल पक्ष ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक, आणि आमचे आयोजक अनंत शेठ पाटील साहेब यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज, एक टी शर्ट तुम्हाला दिलं जाईल, आणि बाईकसाठी देखील तुमचा लकी ड्रॉ कुपन तिथे टाकला जाईल। शेवटच्या रात्रीमध्ये तो प्रेक्षक लकी विजेता आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। रिवॉल्व मात्रे सर मला वाटतं फ्री ऑफ कॉस्ट खऱ्या अर्थानं दिलं जाईल। म्हणजे काही ठिकाणी पावती कुपन घेतले जातात 100-200 रुपयाचे, त्यानंतर ती प्रेक्षकांसाठी बाईक असते, परंतु या स्पर्धेमध्ये विनामूल्य फक्त तुम्ही कॅच पकडा आणि आईवा प्रेक्षक कमाल कॅच तुम्हाला ही बाईक लकी ड्रॉच्या माध्यमातून दिली जाईल। ओ आप ट्रैकर बॉल बैकफुट पर जाकर पंच किया, कैप ढूंढा है, डीप पॉइंट की तरफ गेंद जा रही है, कोहली की रफ्तार से गुद्दू गुद्दू करती हुई 4 रन। बघा या इनिंग्स, या बादल पक्षा ग्रुप म्हणजे या मॅच मध्ये का इनिंग मध्ये फक्त म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये शेवटच्या आता मला वाटतं 2 बॉल शिल्लक असतील,
₹1000 असतील आईबा प्रेक्षक कॅच कमालसाठी. शुभेच्छा असतील आपल्याला. दो गेंदों का खेल बचा हुआ है. दीक्षित पाटिल ने अभी तक शानदार गेंदबाजी की, लेकिन मंगेश गायकर ये अच्छे खिलाड़ी है दोस्तों, अनुभवी सीनियर खिलाड़ी है. मिड विकेट की तरफ सुशांत मोकल वहां पर मौजूद है. एक रन सिर्फ मिलेगा. चलिए 1 रनों की मदद से टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल पहुंची है 28 रन. अंतिम एक गेंद का खेल यहां से बचा हुआ है. तीनों के तीनों गेंदबाजों ने सतर्कता से गेंदबाजी की है. रिवाल माद्रेसर और चौथे नंबर के गेंदबाज ने भी अभी तक जानदार गेंदबाजी की है. क्या अंतिम गेंद के ऊपर नंबर आएगा 6 तो नांदगांव टीम का स्कोर बनेगा 34. अगर डॉट बॉल आता है तो फिर वही का वही 28 के ऊपर रुकी जाएगी. बड़े शॉट की तलाश में है और सुशांत जानते हैं कि समझाने गए अपने साथी खिलाड़ी को कि जब भी कोई आखिरी गेंद होती है ना या फिर बड़ा हिट आता है तो टारगेट थोड़ा सा कठिन हो जाता है. तो सोचिए इस अंतिम गेंद के ऊपर क्या गेंदबाज दीक्षित पाटिल रोक पाएंगे या फिर बल्लेबाज अंतिम गेंद के ऊपर क्या कोई बड़ा शॉट मारना चाहेंगे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. क्या यहाँ से फील्डिंग में परिवर्तन करना चाहते हैं. एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेंगे, एक स्क्वायर लेंगे रिवॉल्व मात्रे सर. हल्का सा लॉन्ग ऑन तो उसे वाइड ईस्ट लॉन्ग ऑन की तरफ लाने का प्रयास, यानी कि काउ कॉर्नर के रीजन में एक लॉन्ग ऑन. ये 4 खिलाड़ी ऑन साइड में और एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी आप जरूर देख सकते हैं. अंतिम गेंद स्लो वन गेंद, फील्ड जाल बुनाया है जरूर और बढ़िया कैच. और इसी के साथ स्पेल हुआ है पहला समाप्त, यानी कि पहले इनिंग्स का खेल समाप्त. रन संख्या 28 रन, 29 रनों की जरूरत है सेकेंड इनिंग्स में टीम आदित्य 11 आतिश 11 गावदेवी कलवे को. थँक्यू डीजे. क्या दमदार संगीत आपण अनंता शेठ पाटील साहेबांचं आपण पाहिलं. स्क्रीनवरती त्यांना पाहत आहे. एवढी थंडी तरी झाली आहे तरी त्या थंडीमध्ये ते स्पर्धेचा आनंद घेत नाही. तर एखादा आयोजक काली आम्ही ऐकलं की एखादा आयोजक घरी जातो परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहतो. नितीन आज आपण जर पाहिलं तर भरपूर रिक्षावाले देखील या स्पर्धेमध्ये आनंद घेत आहेत. मग रिक्षावाला म्हटल्यानंतर लोकांना का वाटतो तो बेवडा असतो, तो अडाणी असतो, परंतु तो उच्च शिक्षित असतो. तो असतो रिक्षावाला. सकाळी उठून लवकर धंद्यावर जात असतो, तरुणीला कॉलेजला सोडत असतो आणि जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो. तो असतो रिक्षावाला. प्रत्येकाला हवं त्या जागी सोडत असतो. या धावपळीत स्वतःसहित पॅसेंजरची देखील काळजी घेत असतो. तो असतो रिक्षावाला. एखाद्या वेळी चुकून तो पुढच्या सीटला घालवतो. त्या 10 रुपयासाठी 100 रुपयाची पावती फाडत असतो. कष्टाचे पैसे असताना त्याचा जीव कासावीस होतो. तो असतो रिक्षावाला. रिक्षावाला म्हटल्यानंतर लोकांना अडाणी बेवडा वाटतो, पण तो परिस्थितीमुळे या धंद्यामध्ये येत असतो. तोही उच्च शिक्षित असतो. सगळेच नसतात रे अडाणी व्यसनी, त्यातही निर्व्यसनी असतात. तो असतो रिक्षावाला. बायको पुरं आणि घरची जबाबदारीचा भार त्याच्या डोक्यावरही असतो. भयानक रस्त्यावरती स्वतःचा जीव पणाला लावून तो रिक्षा चालवत असतो. तुमच्या घरी कोणी आजारी पडला, सिरियस झाला तर त्यांना रात्री रिक्षावाला आठवतो. वेल काल रात्रीची पर्वा न करता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुखरूप पोहोचत असतो. तो असतो रिक्षावाला. क्या बोलते हो रिक्षावाले ठोक.
वेळेस मला स्वतःला अभिमान वाटलं की या वयामध्ये पाय दुखणं, कंबर दुखणं हे सगळे आजारपण येत असतात आणि तुम्ही यंगस्टार बरोबर खेळताय. काय व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी? काय नक्की कारण आहे या एनर्जीचं? काय नाही, कारण बिरण काय नसतं. आपण फक्त फ्री माइंडमध्ये केल्याचा काहीच कारण नसतं. दुखू न करायचं. परंतु तुम्हाला मी 2 वेळा झेल पकडताना बघितलं. अगदी तुमची एक्साइटमेंट एवढी जबरदस्त होती, एवढी जबरदस्त एन्जॉयमेंट होती. त्यांनी ऊर्जा येते संघामध्ये म्हणजे. आणि तुमच्या संघाने तुम्हाला खऱ्या अर्थानं मी म्हणेन सन्मान दिला आहे की तुम्हाला कॅप्टन्सीसाठी इथे पाचारण करताय. चांगलं. आयोजनाबद्दल काय म्हणाल? खरोखरच मागानेच मी बोलणार होतो का आयोजन कोणीच असं ठेवणार नाही. खरोखर 1 नंबर आयोजन आहे. अनिल शेठ, एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की हिंदुत्वाचा नारा तुम्ही सातत्याने तुमच्या टीमचा आम्ही पाहिलाय. जय श्रीरामचा नारा तुमच्या वतीने होऊन जाऊ द्या. बोला जय श्रीराम. क्या बात आहे. क्या बात आहे प्रवीण भाई. खूप मजा वाटली. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. बॅटिंग आहे वहाळ संघाची. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. दादा, खूप चर्चेचा विषय होतो आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये. ज्या कॅप्टनशी आम्ही बाईट घेतो त्या कॅप्टनचे पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यापर्यंत पोचतात. यापेक्षा पोचपावती का असू शकते कुठल्या स्पर्धेची? खूप चांगलं आयोजन आहे. आणि वळूया मुख्य मॅचकडे. धन्यवाद. थँक्यू सर. सुशांत पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि बिलियनियर्स एम्पायर मालकर भास्कर पाटील साहेब, दीपक ठोंबरे साहेब, दैवत पाटील साहेब आणि भूषण मालकर साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. क्या बात आहे. आणि मगाशी जे 2 बॉल बॉय गेले होते का बॉल घेऊन, त्यांच्यासाठी वादल पक्ष ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. तो बॉल बॉय यावं. दीप आणि निशांत. आणि हे पारितोषिक दिलं आम्हाला वादल पक्ष ग्रुप यांच्याकडून. त्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं, कारण यशाजवळ पोहोचण्यासाठी कधी शॉर्टकट रस्ता नसतो. पहिला बॉल तुम्ही पाहिलात, गोलंदाज मयूर फडकेचा निर्धाव आला, दुसराही निर्धाव आला, तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. टॅप केलाय बॉलला, मिड ऑफला कोणी नाहीये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलला उचलतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण होत असताना एका धावेच्या मदतीनं गावदेवी आतिश 11 कलबे संघानं आपलं खातं उघडलंय. 1 धाव धावफलकावरती. तर माफी असावी. बिलियनर्स एम्पायर मालक श्री भास्कर पाटील साहेब, दीपक ठोंबरे साहेब, दैवत पाटील साहेब आणि भूषण मालकर साहेब यांनी विकेट ज्या गोलंदाज घेईल त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. योग्य ती माहिती परफेक्ट देत जा. बॉल बॉय आपण या व्यासपीठावरती, तिथे तुम्ही 500 रुपयाचं पारितोषिक घ्या आपल्यासाठी. करण अंबाला किंवा केतन मात्रे अशाच प्रकारचे पाणी बॉल घेऊन जायचे, परंतु आज पूर्ण इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी भवितव्य स्वतःचं घडवलं. धावा झाल्या धावफलकावरती. 1 स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय प्रसाद पाटील. अनिल घरत खरोश आमचे परममित्र स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपला. परंतु लॉफ्ट हिट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. प्रेक्षक बनतील की काय? शेवटच्या क्षणाला प्रयत्न लाजवाब होते आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. दोन धाबा ज्या गोलंदाज मयूरने थोडासा दबदबा निर्माण केला होता फलंदाजांवरती. मागचा जो षटकार आला त्या षटकारासाठी सुशांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि ते कॅश प्राइज जमा आहे आमचे मित्र प्रफुल्ल भाई मते यांच्याकडे सर्व ही पारितोषिक जमा आहेत. तर धाबा झाल्या धावफलकावरती आत्तापर्यंत 9 धाबा. आणि जर विचार केलात एकूण धाबा बनवायच्या तर 29 24 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त 20 धाबींची गरज. आयुष्य छान आहे वेड्या, परंतु थोडंसं लहान आहे, परंतु लढण्यातच छान आहे. चॉप केलाय बॉलला, यष्टिरक्षक येतात बॉल खाली. व्हेरी गुड कमबॅक. पहिलं षटक पाहता पाहता संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती. आतापर्यंत बिनगडी बाद असताना 9 धावा 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 20.
क्या बात आहे. घोडीदेव क्रिकेट संघ कसलकंड यांचं हे टायटल सॉन्ग आपण या स्पर्धेचं ऐकलं. अनंता शेठ पाटील यांच्यावरती असणारं प्रेम आणि मगाशी आम्ही उल्लेख केला होता की पैसा तर सर्वांकडे असतो परंतु देण्याची ताणत फार कमी लोकांकडे असते. आणि घनश्याम हरिभक्त परायण नन्ना मुन्ना जादूगरनी सांगितलं की तोही हरिभक्त परायण आहे, कारण एकादशीच्या दिवशी अन्नदान करत नाही आणि करत नाही. आज उपवासाचा दिवस, त्याच्यामुळे आज सर्वांना फराल या स्पर्धेच्या माध्यमातून दिला गेला. मगाशी रिवालचा तुम्ही उल्लेख केला होता, होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, पंढरीचा वारकरी हा सह्याद्रीचा धारकरी. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि त्याच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपुला महाराष्ट्र. कोणतेही कार्य अडथळाशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना, यश त्यांनाच प्राप्त होतं. सुशांत मोकर स्ट्राईक एंडला फलंदाज. उर्वरित 18 बॉल 20 धावेंची गरज. पहिला बॉल घेऊन आलाय गोलंदाज मनीष फडके, ज्या मनीषने स्लोवर वन बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, कधी फास्टेस्ट बॉल अशा व्हेरिएशन नुसार त्याने गोलंदाजी केली आहे. ऑन साईडला बॉलला खेळून काढले, मिड विकेटला क्षेत्रशी येईल. मनीष कुठले बॉलला उचलील तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडेसे यष्टीरक्षक प्रतीक चाचपडतायत. एक धाव मिळेल. रिवॉल मात्र सर शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल कदाचित हेही मला वाटतं, परंतु भविष्यवाणी करणं हे चुकीचं असेल, कारण तिथे फक्त खेळाडूच पंच आणि तिथे जे तेच त्यांचा अनुमान करू शकतात. क्योंकि भविष्यवाणी बघताना हे गलत बात आहे. कारण तुम्ही ते बोलतात ना, हाताच्या रेषेमध्ये भाग्य शोधण्यापेक्षा तुमच्या कपालाच्या घामामध्ये तुमचं भाग्य शोधा, नक्की यश तुम्हाला मिळेल. आयुवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपये जमा आहेत. मात्र वादल पक्षा ग्रुप ते आमचे प्रफुल्लभाई मते यांच्याकडे जो, आणि त्याच्यानंतर आमचे आयोजक अनंत पाटील साहेब यांच्याबद्दल देखील 500 रुपयानं टी शर्ट तुम्हाला दिलं जाईल. हो, स्लोवर वन बॉल तुम्ही पाहिला, चकवला. यावेळी फलंदाजाला निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना 18 बॉलमध्ये 20 पाहिजे होत्या. या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली आहे. त्याच्यानंतर डॉट बॉल म्हणजे एकूण 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 19 धावींची गरज असेल. आपली सावली निर्माण करायची ना भावा, तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. किती मोठा पाठिंबा असला यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. चॉप केलाय पुन्हा एकदा. हो, रनआउटची संधी होती, तीही कदाचित गमावली की काय, पण थोडेसे दूर होते त्या ठिकाणी यष्टीरक्षक. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत बिनगडी बाद असताना 11. अच्छा, आईवा प्रेक्षक कमाल कॅच आलाय का? म्हणजे तिथं तो गाणी रेडी ठेव, बक्षीस घ्यायला स्टेजवर आयला. आईवा कॅच आला. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी, तितकीच चांगली फलंदाजी तुम्ही मैदानावरती पाहताय. 15 बॉल 18 धावींची गरज. स्लोवर वन बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती 17 धावींची अजूनही गरज असेल. खेळ असा दाखवा की जिंकता आला नाही तरी चालेल रिवाल मात्र सर, परंतु आपली छाप मात्र आपण सोडली पाहिजे. त्याच उद्देशाने मैदानावरती दोन्ही संघ लढत आहेत. त्यांनाही माहिती आहे अनंत पाटील साहेबांनी केलेलं आयोजन आम्हाला पुढच्या वर्षीही असंच केलायचंय. ऑल ओव्हर फुल टॉस बॉल, घुटना टेक, सिक्सर देख, परंतु हिट विकेट गेली की काय, पाय लागला यष्टेना हे सांगत असताना पंच टर्निंग पॉइंट विकेट. सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन. जरा इथे कॅमेरा करा, शो करा 2 मिनटं, कारण हे आयवा कॅच यातला एक मानकरी असणार आहे. आणि प्रवीण दुगाडेंनी सांगितलं एखाद्या गरीब माणसालाही जर बाईक गेली तर खरोखर त्याच्यासाठी एक महत्त्वाची विषय असेल. आणि प्रवीण सर एवढ्या रात्री तो जागला. रात्रीचे मला तर वाटते वाजलेत आता जवळजवळ
1 वाजलाय. घरी जाऊन सांगेल बाबा मी एवढं रात्री मॅच बघत होतो, 500 रुपये आणि एक टी शर्ट घेऊन आलो. कदाचित बाईकी नशिबात असू शकतं, परंतु तुला त्या फायनलच्या दिवशी यावं लागेल बेटा. हा नाही ते नंतर लावले त्यांनी. तर जाऊया मॅचच्या दिशेने. ओ गुडघा वाकून शरीराला अगदी झोकून दिलं त्यानं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटकार आला एका क्षणाला, परंतु पाय शेवटच्या क्षणाला लागला. तर ओमकार केनी, मंगलमूर्ती ढाबा मालकचे ओनर ओमकार केनी साहेब, दिलाचा दिलदार आहे, जिगरबाज आहे, यांच्या वतीनं आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओ क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली. वार पे वार, पलटवार. नांदगाव प्रेक्षकांच्या टाल्या 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 कडकडाट मैदानावरती. जो अजून एक दे धक्का कलवे टीमला. जल्लोष 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 नांदगावच्या खेम्यामध्ये. मनात बसलाय साऱ्यांच्या माणूस लाई दिलदार. मनात बसलाय साऱ्यांच्या माणूस लाई दिलदार. आमच्या दादाच्या नावाचा होता. थँक्यू. प्रवीण गायकर, आपण नोंद ठेवायची आहे तिथे किती डॉट बॉल पडत आहेत, कारण प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपयाचा पारितोषिक येस आहे. डेफिनेटली. मयूर आम्हाला सांगतीलच सर, जशी मॅच समाप्त होईल. बघा आयुष्य मगरीसारखं जगायचं. जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल ना, तेव्हाच हालचाल करायची. आणि ही हालचाल मैदानावरती आता नांदगाव संघ कलवे संघासोबत करतो की काय, हेच इथे चित्र आम्हाला पाहायला मिळालं आहे. देवाने सगळ्यांना हिरा बनवूनच जन्माला घातलाय भावानो, पण जिथे जो घासला जाईल ना, तोच खऱ्या अर्थानं चमकेल. परंतु याच मैदानावरती कुठला संघ चमकेल. मागच्या वर्षी ट्रॉफी घेऊन गेला होता कलवे संघ. मयूर, विकेटची सुद्धा नोंद ठेवायची आहे. 1 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या सगळ्या गोष्टीची नोंद ठेवा फक्त. Yes, definitely. कॉम्बाय. डेफिनेटली सर, त्या ठिकाणी परफेक्ट मयूर सर सर्व जानकारी आपल्याला मॅच नंतर देईलच. परंतु मॅच तितकाच रोमांचक तुम्ही पाहताय. जबरदस्त फाईट, जबरदस्त फाईट. शेवटचे बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 11 बॉल, आणि 11 बॉलमध्ये धावा पाहिजेत. त्या 17 धाव्यांची गरज. आयुष्यात खूप डसणारे साप तुम्हाला भेटतील, त्यांना पुंगी वाजून नाचण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आता पुंगी वाजवणार कोण? कारण बाबूशाह नेहमी सांगत असतात की साप डसण्याचे पहिले फप्पा करताय, परंतु अजगर गिलण्याच्या अगोदर तुम्हाला फप्पा नाही, डायरेक्ट गिलतो. जबरदस्त फाईट मैदानावरती. 11 बॉल, 17 धावींची गरज. सामना सोडला नाहीये. अजूनही बंद लिफाफ्यामध्ये हा तुम्ही सामना पाहताय. शेवटचा बॉल जोपर्यंत डिलिव्हर होत आहे, आणि मगाशी उल्लेख केला होता इवाल मात्रे सर, मी भविष्य तर नाही करत, परंतु हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याच्या चान्स नक्कीच आहेत. तशीच फाईट मैदानावरती. नवीन फलंदाज समीर पाटील.
एज लागली आहे, अजून एक दे धक्का. प्रतीक खुद्दारची दमदार गोलंदाजी, विकेट नंबर डाऊन होईल. तो चौथा गडी बाद अतिश 11 कलवी टीमचा. सुशांत, प्रसाद, त्याच्यानंतर राज आणि समीर. आता मोहंती आहे मैदानावरती, पण रिबॉल मात्र सर या विकेट जाणं कुठेतरी अडचणी निर्माण करू शकतात. कारण नांदगाव संघ आला लेट आणि झालाय शेट की काय आता मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रणय 11 सहारा शिवकर या स्पर्धेमध्ये काही कारणास्तव येऊ शकला नाहीये आणि त्यांच्या जागेवरती वाईल्ड कार्ड एंट्री या मिहिका 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला मिळाली. आणि म्हणून मी म्हटलं आले लेट आणि झालेत की काय शेट, परंतु शेटची वाट लावणार का हे देखील चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण या शेवटच्या क्षणाला कोणी कोणाला कमी समजू नये. मी मागाशी उल्लेख केला होता की 5 रुपयाचा पेन तो 5 रुपयालाच असतो, पण चेक लिहायला तुम्हाला तोच पेन लागतो 5 करोडचा. म्हणून कोणाला कधी कमी आखू नका, कारण शेवटच्या क्षणापर्यंत ही फाईट तुम्हाला झुंज ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. प्रतीक स्लोवर 1 बॉल होता, यष्टिकचे थोडेसे चकलेत. 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे रिवॉल्व मात्र सर एक धाव गेली. एक धाव का होईना, ही एक धाव सर्वांसाठी खूप महत्वाची असते. एक धाव आरोग्यासाठी असते, एक मार्क्स परीक्षेत तेवढाच महत्वाचा. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणतो अरे शर्यत बिंजोरची आकाटाकीवर गेली म्हणजे एका उडीने पण म्हणतो तो एक मार्क्स. एक राजकारणामध्ये अनंत पाटील साहेबांना तर माहिती आहे की एक मत किती महत्वाचं असतं. आणि त्याच क्षणाला ही एक धाव थोडीशी महत्वाची होती, ती म्हणजेच कलवे क्रिकेट संघाला, आणि तितकीच महत्वाची होती ती नांदगाव क्रिकेट संघाला. प्रतीक तयार होत आहेत. हो विकेट केलाय, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. अजून एक दे धक्का, फलंदाज बाद. बॉल 16 धाब्यांची गरज. स्लोवर बॉल होता तिथे शॉर्ट कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. मयूर बॉलला उचलतील, फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवरती. रिवॉल्व मात्र सर टर्निंग पॉइंट षटक, शेवटचे बॉल असतील आता 7 आणि 7 बॉल मध्ये 15 धावींची गरज. कदाचित या बॉलवरती जर षटकार आला तर सामन्यामध्ये पुनरागमन करू शकेल आते 11 कलवे क्रिकेट संघ. हार नाहीये मंजूर, परंतु जीतना है जरूर. कोण जिंकेल कोण हारेल शेवटचा क्षणच आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 15ची गरज. ओ व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. 7 बॉल 15 धावींची गरज असताना हा व्हाईट बॉल पंचांनी दिलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय तो म्हणजेच कॅप्टन मनीष याने. तर पंच तिसरे आमचे प्रीतम पाटील सर जरूर चेक करतील. निर्णायक चेंडू असेल, जर व्हाईट बॉल असेल तर मात्र एक बॉल तुम्हाला टाकावाच लागेल. मागच्या 8 वर्षाचा इतिहास रिव्हॉल्व मागचं तुम्हाला सांगतो मी. बेलोलीच्या मैदान त्यावेळी थोड्याशा कमी प्राइजेस असायच्या, 50 किंवा 40च्या.
प्रवीण घरातने शेवटचा बॉल वाईट टाकला, धावा झाल्या नव्हत्या त्या ओव्हरमध्ये, एकच धाव आली होती 5 बॉलमध्ये, पण तिथे शेवटला त्याला वाईट बॉल टाकला, एक बॉल एक्स्ट्रा टाकावा लागला, तिथे षटकार त्याला ठोकला. एकच ओव्हरची मॅच होती, परंतु त्याच शेवटच्या 6 धावा कदाचित मागण्या ठरल्या. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. इट्स अ वाईट बॉल कॉल. प्रतीक सांगत होता मनीषला की रिव्ह्यू घेऊ नको, परंतु त्याचंही खूप महत्वाचं की रिव्ह्यू बॅलन्स कशासाठी ठेवायचा. 7 बॉल 14 धाबींची गरज. हो, चांगला बॉल, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. शेवटचे 6 बॉल आणि 14 धाबींची गरज. मी नेहमी सांगत असतो रिवाल मात्रे सर कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए ICC T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए. उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने यानी कि खास करके कार्लोस ब्रेथवेट ने बेन स्टोक के ऊपर 4 छक्के दागे और वहां से वेस्ट इंडीज टीम ने ICC T20 वर्ल्ड कप जीता. और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा. नितिन बजा जरा. इज द चैंपियन, क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ये संघर्ष करना पड़ेगा इस मुकाबले में आणि तोच संघर्ष त्याच जिद्दीने मैदानावरती दोन्ही संघ उतरलेत. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम, तसेच क्रिकेट खेळात आकार देणारा कुंभार म्हणजे तुमची मेहनत, तुमचा अभ्यास, तुमचा सराव. 6 बॉल 14 कि दोस्तों मोहम्मद शमी जो अपने लाइफ में मेरे ख्याल से 3 बार सुसाइड करने के लिए गए, लेकिन उनको बताया कि भाई ऐसा मत कीजिए, आप बहुत बड़े क्रिकेटर हो. यहाँ तक कि उनके वाइफ ने भी उनके ऊपर शक किया था, लेकिन मोहम्मद शमी पूरी तरीके से अपने आप को कंट्रोल किया और उसके बाद उन्होंने जो गेंदबाजी की है ना रिवाल मात्रे सर, काफी लाजवाबी. और इसीलिए कहते हैं जहां है कमी वहां है मोहम्मद शमी. क्या मोहम्मद शमी कोई बनकर आएगा या फिर हिंदुस्तान को 2011 में वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनी ने दिया था, क्या वही कोई महेंद्र सिंह धोनी कलवे आतिश 11 कलवे की ओर से आएगा. आतिश 11 कलवे संघ जर जिंकला, जर कलवे संघ या सामन्यामध्ये जिंकला तर शिवगंगा वॉटर सप्लायचे सर्व वॉटर पार्क सुशांत पाटील साहेब यांच्याकडून कलवेचे जेवढे समर्थक आहेत ना त्यांना फ्री एंट्री दिली जाईल शिवगंगा वॉटर पार्कला. जर कलवे संघ हा सामना जिंकला, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. 6 बॉल 13 धाबींची गरज. सुजल गोलंदाजी मार्कवरती. विकेटचा प्रयत्न होता, रनआउटची संधी लागली होती, परंतु थ्रो करायला हवा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना रिवाल सर बघा सामना कुठे गेलाय. अगदी 29 धाबींची गरज होती आणि मागच्या वर्षी आपल्या घरी घेऊन जाणारा चषक तो कलवे क्रिकेट संघ धावांसाठी कुठेतरी तडपडतोय. या मैदानावरती कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखादा वेळेला महत्व आणून देतो आणि आपण चंदनासारखं असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही, कारण त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो. पाहावं लागेल शेवटचे बॉल असतील शिल्लक 5 आणि 5 बॉलमध्ये धाबा पाहिजेत 13. रात्रीची थंडी उडवणारा हा सामना तुम्ही एन्जॉय करताय. अगद्या या कडक थंडीमध्ये आता गरमी महसूस व्हायला लागली आहे, कारण कोण गोधडी घेऊन झोपला असेल, कोण ब्लँकेट घेऊन झोपला असेल, तोही आता उठलास. आता जाऊ दे थंडी, आता लावा पंखा फास, कारण मॅच स्थिती गरम. आक्रमण केलाय ते बॅकवर्डच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. कडक 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 हिट. सामना धावा पाहिजेत. आता मला वाटतंय शेवटचे 4 बॉल आणि 7 धाबींची गरज. आतेश पाटील स्वर्गीय यांचे समर्थक कलवेचे तुम्ही पाहू शकाल. जर हा सामना जिंकला तर शिवगंगा वॉटर पार्कला त्यांना फ्री एंट्री दिली जाईल. आणि सुपर ओव्हर जर सामना बरोबरी सुटला, सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. कोणी विचार केला होता की जवळजवळ 7व्या क्रमांकाचा फलंदाज रोशन मोकल षटकार ठोकील. रात्रीचे 1:15 वाजले tenniscricket.in आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक ऑनलाईन मला तर वाटते जोडले गेलेत ते 1000च्या वरती डेफिनेटली असतील, कारण कलवे 1143 1143 त्यांच्या मागे 2-3 असतात.
जवळजवळ 2200 ते 2500 लोक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 4 बॉल 7 धावींची गरज, तितकेच दमदार प्रेक्षक मैदानावरती. ओ बॅटची आतली कडा लागली आहे. एक तेरी तो दुसरी मेरी, बारी बारी सबकी बारी, पहिली तुझी आता माझी, ठोक. आता रंगात नाही माहिती की 2000ला एक पिक्चर रिलीज झाला होता आमिर खानचा मेला पिक्चर. तेव्हा डाकू गुजरला डायलॉग बोलला गेला होता कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने. तब आवाज आई थी मेला लगाएंगे वो लोग, चंदनपूर गाव में मेला लगेगा. आणि क्रिकेटचा हा मेला तुम्ही आज कसलखंड गावामध्ये पाहताय. एकदा आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. क्या बात आहे. शेवटचे बॉल 2, 7 धावींची गरज. प्रवीण सर, षटकार आला तर 1 येईल आणि जर डॉट बॉल आला तरी अशा रातील सुपर ओव्हर साठी. परंतु जर मध्ये जर क्रिकेटला स्थान असतं तर वेगळीच गोष्ट असती. परंतु पाहूया नवीन फलंदाज येत आहेत मैदानावरती, ते म्हणजेच दीक्षित पाटील. खूप संघर्ष मैदानावरती. जर तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागला ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो की ज्यांच्यामध्ये धमक असते. 3 बॉल 7 धावींची गरज. माफ करा, पहिला बॉल वाईड आला होता, सॉरी सर. त्याच्यानंतर 3 बॉल आतापर्यंत जबरदस्त फेकलेत, षटकार आला. एक तेरी दुसरी मेरी, हे चित्र मैदानावरती. 3 बॉल 7 अस्तित्व लागलंय दोन्ही संघांचं. रोमहर्षक सामना. आता मी पाणी प्यायला गेलो होतो मग मला वाटलं पाणी गरम असेल, बाटली एवढी थंड झाली की ती आता गरम वाटायला लागली आहे. 3 बॉल 7 धावींची गरज. प्रेक्षकांची धडकने दिल की तेज नजर आती हुई. टाळ्या फक्त वाजतायत या मॅच मध्ये, कारण कोण जिंकेल कोण हारेल, परंतु सामना जसा प्रेक्षकांना पाहिजे तसा सामना. आखुटाप्याचा बॉल अपिश केलाय. फिल्डर आहेत स्वतः गोलंदाज. अजून एक दे धक्का, गडी नंबर बाद होईल तो 7वा. ₹1000 पारितोषिक दिलं जाईल. नितीन, आजकाल आपल्या हल्दीमध्ये, आपल्या आगरी समाजाच्या हल्दीमध्ये देखील गाणी आदिवासी वाजवले जात आहेत की पल्साचा पान नांदाया बेसना, तरप्याचे मुजिक व नाचाया बेस. कारण हे संगीत, जसे तुम्ही रोमांचक संगीत वाजवताना तसे प्रेक्षक देखील तुमच्या डीजेच्या तालावरती इथे बेधुंद झालेत. हेच प्रेक्षक जे प्रेक्षक वेडे असतात क्रिकेटसाठी आणि त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरते. त्या प्रेक्षक मायबासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. कारण आज उपवास म्हणून थोडेसे शांत आहेत. काल तर मला वाटतं धमाकाच होता. तर शेवटचे बॉल शिल्लक असतील. 2 बॉल 7 धावींची गरज. अजून एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती. सुजलच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचाच वापर केला जातोय. त्यांना माहिती आहे की डावक्याच्या विरुद्ध डावकाच काम येईल. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. अरे कलू दे वेड्या तुला, आकाशाला खरी तुझी अवकात. 2 बॉल 7 धावींची गरज. व्हॉट अ फाईट, ट्रेमेंडस, जबरदस्त फाईट. क्या बात है. बादल पक्षा ग्रुप यांच्या वतीने आमच्या समारोहासाठी ₹500 कॅश प्राइज. त्यांचा आभार. ओ बॅटची एज लागली आहे. लॉंग स्टॉप, सीमा रेषा पार, चौकार. परंतु चित्र आता घडलंय वेगळंच. बीमर साठी मागणी केली आहे 3ऱ्या पंचांची. आता धगधग 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 धगधग. नांदगाव संघानं चुकी केली की काय? 3ऱ्या पंचांची मागणी आता केली जाते बीमर साठी. टाळ्या वाजतायत, टाळ्या वाजतायत मैदानावरती. दोन्ही संघांच्या पाठीराख्याकडून नो बॉल आहे की नाही हे चित्र पाहावं लागेल. प्रवीण, एकाच मॅच मध्ये एवढे टर्निंग पॉइंट येणं म्हणजे मी म्हणेन खरोखर. नाही साहेब, अनंत पाटील साहेबांचं आयोजन आहे, साध्या सुद्धा आयोजन नाही. या प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला रफ अँड टफच पाहायला मिळेल.
अंपायर सिग्नल, इट्स अ नो बॉल ओ कॉल. माय गॉड. स्क्रीनवरती निर्णय तो दाखवला जातोय tenniswicket.in च्या माध्यमातून. प्रीतम पाटील सर तिसरे पंच यांचा निर्णय जरा स्क्रीनवर आपण दाखवा. tenniswicket.in च्या माध्यमातून स्क्रीनवरती देखील दाखवला जात आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नो. तिसरे पंच प्रीतम सर आपण त्यांना सांगा. पंचांचा निर्णय हा अंतिम आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात एक एक क्षण या मॅच मध्ये. दत्ता गायकर सर आपण जरा त्यांना सांगा. स्क्रीनवर देखील तुम्हाला तो tenniswicket.in च्या माध्यमातून निर्णय दाखवला जातोय. चला कमिटीच्या माध्यमातून निर्णय आलाय की पंच जो निर्णय देतील तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. तो निर्णय देखील नांदगाव संघानं ऍक्सेप्ट केलाय. त्यांचंही मनापासून आभार. कदाचित पंच बॅटकट लागली आहे ना विशाल सर. येस, एज लागलाय आणि चौकार मिळालाय आणि नक्कीच 1+4 5 धावा या बॉलवरती, म्हणजे बिना मेहनत करून या धावा खर्च केल्यात आणि आता प्रीटचा बॉल असेल. नांदगाव संघानं या सामन्यामध्ये कमबॅक केला होता परंतु कुठेतरी झालेली चुकी ही महागडी ठरली की काय. 2 बॉल 2 धाव्यांची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. काल एक सुपर ओव्हर मला वाटते पाहायला मिळाली परंतु आज एक सुपर ओव्हर पाहायला मिळते की काय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. नाही झाले, माफ करा, कदाचित झाली असती. ती गोलंदाजी तितकी धारदार झाली होती काल खुनी संघाची. परंतु हा सुपर ओव्हरचा सामना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. एक एक बॉल निर्णायक क्षणी महत्वाचा असेल. या बॉलवरती फ्रीट असेल परंतु फ्रीटला रनआउटला तुम्हाला मात्र स्वतःला सावरावं लागेल. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणते त्याला धावशील का. गेट्स अ नो बॉल अँड फ्रीट कॉल. फ्रीटचा बॉल असेल. मॅच कोणी जिंकू द्या, मैदानावरती कुणी जाऊ नका ही आयोजकांची विनंती तुम्हाला. तो दोन चेंडू आणि 2 धावींची गरज. फ्रीटचा बॉल, जर बॉल निर्धावाला तर मॅच पुन्हा एकदा पलटू शकते. हलक्या हाताने बॉलला स्टेअर केलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद फिंगर ऑफ कोर्स. एक बॉल 1 धावीची गरज. व्हॉट अ मॅच. संघाची पाठी राखी आहेत. आताच प्रवीणनी सांगितलंय मॅच कोणी जिंकणार आहे कोणी हरणार आहे परंतु कोणत्याही समर्थकानं मैदानामध्ये जायचं नाही आहे. लक्षात घ्या. आयोजकांच्याकडून आपल्याला म्हणजे ताकीद देण्यात आलेली आहे. कडक सूचना आहे. कोणी सामना जिंकू द्या, तुम्ही मैदानाच्या बाहेर बिंदास नाचा. मॅच टाय झाली आहे, 8 विकेट देखील गेलेत परंतु 1 धाव तुम्हाला विजयासाठी ही महत्वाची असेल आणि नांदगाव संघाला देखील 1 धाव वाचवायची असेल तर तुम्हाला सुपर ओव्हरसाठी ही धाव वाचवावीच लागेल. अन्यथा जर 1 धाव आली तर संघ जिंकेल या मैदानावरती, तो म्हणजेच कलवे क्रिकेट संघ. जर धाव वाचवली तर सुपर ओव्हर मध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 1 बॉल 1 धावीची गरज. प्रवीण 3 रात्रीमध्ये आता अद्याप सुपर ओव्हर झाली नाही. कदाचित अपेक्षा असेल प्रेक्षकांनाही सुद्धा परंतु पाहूया काय होणार आहे. परंतु मॅच मस्त टाईट झालेली आहे. सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली या मॅचनं. क्या बात आहे. शेवटचा 1 बॉल आणि 1 धावींची गरज. आता कॅप्टनचा खूप महत्वाचा रोल असेल या मॅच मध्ये की फिल्डिंग कशी लावावी. अटॅकिंग फिल्डिंग ज्याला म्हणतात तशीच लावावी काय. आता सध्या आम्हाला सिलिम मिडॉफ एक खेळाडू पाहायला मिळतोय. सिलिम मिडॉनला एक पाहायला मिळालाय. त्याच्यानंतर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप हे 2 आहेत परंतु यष्टीरक्षक एक मिडॉन. त्याच्यानंतर शॉर्ट मिड विकेट, आय थिंक शॉर्ट स्क्वेअर लेग. पंचांच्या अगदी जवळ लावण्याचा प्रयत्न. अंब्रेला फिल्डिंग ज्याला म्हणली जाते, जशी छत्री आपली पावसापासून संरक्षण करते ना तशीच आता अंब्रेला फिल्डिंग हे 1 धाव वाचवण्यासाठी या मैदानावरती करावी लागेल. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना का आयुष्यात जगण्याचा एक वेगळाच रुबाब येतो आणि तो रुबाब हा विकत कधी घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो स्वतःच्या अस्तित्वातून सिद्ध करता येतो. चला 1 बॉल 1 धावेची गरज. जबरदस्त सामना तुम्हाला मैदानावरती रंगताना पाहायला मिळालाय. बघूया 1 धाव हा फलंदाज काढेल
की त्या ठिकाणी गोलंदाज वाचवेल. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो या दोन्ही टीमसाठी. एक बॉल एक धावेची गरज. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, त्याला जीएसटी लागत. टाळ्या वाजवत राहा. एक बॉल एक धावेची गरज. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. ओ कदाचित इथे वॉन दिली जाईल मला तर वाटते. येस पंच, जर पुन्हा ही चुकी झाली तर मात्र तुम्हाला बाद दिलं जाईल. तुम्ही IPL बघता दरवर्षी. कोण म्हणतो माझी मुंबई इंडियन्स, कोण म्हणतो माझी RCB, मग कोण म्हणतो माझी राजस्थान रॉयल. मग त्या जॉस बटलरला रविचंद्र अश्विनने किती वेळा आउट केलाय. तुम्हाला आता इथे वॉन दिली गेली आहे. जर पुन्हा चान्स करा. बरोबर ना विशाल सर. एक बॉल एक धावेची गरज. टाळ्या वाजल्या पाहिजेत. ओ इथे बॉल कदाचित ड्रॉप झालाय यष्टीरक्षकाकडून आणि हा सामना जिंकलाय आतिश 11 कलवे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पाठीराखे चला बाहेर. फक्त खेळाडू जाते.